नमस्कार, मी रोहिदास सोले. खेड टाइमच्या राजकीय फराळात आपलं स्वागत. तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे आपली भेट आता रोजची ठरलेली आहे. संध्याकाळी तुम्हाला खेड टाइमच्या माध्यमातून राजकीय अपडेट मिळणार आहे. दिवसभरातल्या राजकीय घडामोडी असतील, प्रशासकीय यंत्रणांच्या घडामोडी, या सर्व घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज दिवसभरात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस होता. आज 17 व्यक्तींनी 44 अर्ज खरेदी केले, म्हणजे विकत घेतले. काहींनी आपल्या समर्थक म्हणजे जे इच्छुक उमेदवार आहेत, म्हणजे अतुल देशमुख असतील, सुधीर मुंगसे असतील, याशिवाय खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये स्वर्गीय सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे यांच्यासाठी काही त्यांच्या समर्थकांनी अर्ज खरेदी केले. याशिवाय मराठा समन्वयक म्हणूनही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. हा सगळा धांडोळा आपण दिवसभरातला आपण पाहणार आहोत. याशिवाय मराठा क्रांती मोर्चाची महत्वाची अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 197 खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आज दिनांक 22 ऑक्टोबरपासून नामनिर्देशन भरण्याची सुरुवात झालेली आहे. आजच्या प्रथम दिवशी एकूण 17 व्यक्तींनी 44 अर्जाची नामनिर्देशनपत्र घेतलेले आहेत आणि पूर्ण भरून आमच्याकडे प्राप्त झालेले 3 अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहे. सदरचे उमेदवार मयूर दिलीप कोले, अमर मच्छिंद्र बोराडे, अरविंद बाळासाहेब पानमन असे अपक्ष म्हणून त्यांनी अर्ज भरलेले आहेत. मराठा क्रांती मोर्चाचा उमेदवार उद्या घोषित होणार आहे, कारण त्या संदर्भात उद्या 3 वाजता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश राक्षे आणि माजी सभापती म्हणून त्यांनी जे काम पाहिलं ते उद्या बैठक घेणार आहे आणि मराठा समाजाची मतं जाणून घेत उमेदवारीची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही सगळे अपडेट पाहणार आहोत. आज दिवसभरात काय काय झालं, कुणी उमेदवारी अर्ज केले, कुणी उमेदवारी अर्ज दाखल केले, या संदर्भात आपण विचार करणार आहोत. सुरुवातीला आपण आज दिवसभरात कोणत्या मतदारांना उमेदवारी अर्ज विकत घेतले, कुणासाठी घेतले आणि स्वतःसाठी घेतले, अपक्ष म्हणून घेतले, त्यांना चिन्ह कुठली हवेत, या बारकाईने आपण अभ्यास करणार आहोत. आज दिवसभरात खरं तर स्वतःसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले अमर मच्छिंद्र बोराडे हे वापगावचे. खरं तर अमर बोराडे हे लोकसभेला सुद्धा उमेदवार म्हणून ते उभे होते. त्यांनी आता विधानसभेला सुद्धा उमेदवारी अर्ज घेऊन गेलेले आहेत. त्यांनी एवढंच नाही तर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल सुद्धा केलेला आहे. याशिवाय पुढे मयूर दिलीप होले, सागर गंगाराम बनसोडे हे कोयाळीचे बनसोडेंनी उमेदवारी अर्ज विकत घेतलाय, ते स्वतःसाठी आहे. त्यांनी पक्षाचं नाव म्हणून समता विकास महाराष्ट्र राज्य यांच्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला. अरविंद बाळासाहेब पानमन, मनोहर महादू वाडेकर चाकणचे यांनी स्वतःसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय, उमेदवारी अर्ज घेऊन गेलेले आहेत. याशिवाय साहेबराव नारायण जाधव आणि त्यांनी कौशल्य साहेबराव जाधव, दोघेही वाक्य बुद्रुक असा खरंच 2 अर्ज त्यांनी घेऊन गेलेले आहेत. विशाल सुरेश सानप, धावडे वस्ती भोसरी यांनी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेले सुधीर विठ्ठल मुंगसे यांच्यासाठी खरं तर त्यांनी अर्ज घेऊन गेलेले आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून जरी अर्ज घेऊन गेलेले असले तरी 4 अर्ज त्यांनी घेऊन गेलेले आहेत. कोयळी येथील भूदेव कान्हू शिंदे यांनी हा उमेदवार 1 अर्ज दाखल घेऊन गेलेले आहेत. चाकण येथील अनिकेत मुरलीधर गोरे आणि सुनील विठ्ठल पवार यांनी स्वतःसाठी उमेदवारी अर्ज घेऊन गेलेले आहेत. यानंतर मच्छिंद्र विठोबा उमाप हे सुरोली येथील जनता दल सेक्युलर यांनी खरं तर 2 अर्ज घेऊन गेलेले आहेत. निळोबा चांगदेव गायकवाड ढेणी येथील यांनी स्वतः अपक्ष म्हणून 4 उमेदवारी अर्ज घेऊन गेलेले आहेत. पांडुरंग भगवान वाघोले वरुडे येथील आहेत. गुंडाळवाडीचे प्रकाश जिजाबा काळे, याशिवाय विकास रामचंद्र गोरे यांनी मनीषा सुरेश गोरे यांच्यासाठी अर्ज घेऊन गेलेले आहेत. 3 अर्ज घेऊन गेलेले आहेत. याशिवाय ऋषिकेश धर्मनाथ काळे कुरकुंडी येथील यांनी संदीप उत्तम मुंगसे केळगाव यांच्यासाठी, संभाजी ब्रिगेड पार्टीसाठी यांनी उमेदवारी अर्ज घेऊन गेलेले आहेत. सखाराम गोपाळे चिखलगाव यांनी स्वतःसाठी, असे एकूण 17 व्यक्तींनी 44 अर्ज विकत घेऊन गेलेले आहेत. आता या 44 पैकी 3 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामध्ये मयूर दिलीप होले, राजगुनर पावरोड, अमर मच्छिंद्र बोराडे वापगाव आणि अरविंद बाळासाहेब पानमन दरकवाडी
आता या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या विशेष म्हणजे ज्या 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत उमेदवारीचे, त्यामध्ये मयूर दिलीप होले, अमर मच्छिंद्र बोराडे आणि अरविंद बाळासाहेब पानमन या तीनही उमेदवारांनी त्यांना पसंतीचं चिन्ह म्हणून तुतारीला पसंती दिलेली आहे. हे सर्वात महत्वाचा विषय आहे. आता उद्याची अजून एक अपडेट सांगायची. मराठा क्रांती मोर्चाचा उद्या बैठक होणार आहे दुपारी 3 वाजता. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माजी सभापती अंकुश राक्षे यांची माध्यमांशी बोलणार आहेत. कदाचित बैठकीत जो निर्णय होईल, मराठा बांधवांसोबत ते चर्चा विनिमय करणार आहे. उमेदवारीबाबत काय डिसिजन घ्यायची, कुठल्या पद्धतीने आपण सामोरं जायचं, कुठल्या म्हणजे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय असणार आहे, हे सगळे पटवून देणार आहे मराठा बांधवांना. त्या संदर्भात ती बैठक खरं तर महत्वाची असणार आहे आणि या बैठकी आपली नजर राहणारच आहे. त्यापूर्वी त्या बैठकीनंतर अंकुश राक्षे माध्यमांशी बोलणार आहे. त्या माध्यमांच्या कदाचित उद्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक म्हणून अंकुश राक्षे कदाचित उमेदवारीची घोषणा करू शकतात आणि ते मराठा मोर्चाचा उमेदवार अंकुश राक्षे असण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय अन्य अपडेट आपण तुम्हाला आम्ही देतच राहू. आजच्या दिवसासाठी एवढीच अपडेट तुम्हाला मी देतो. याशिवाय आपण उद्या कदाचित उद्या 2 दिवसात पुढील शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराची इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांना उमेदवारीची कुणाला संभाव्य उमेदवार आहेत ती जरी इच्छुक असले, याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही इच्छुक मुंबई वाऱ्या करतात, काही भुक्कम तळ ठोकून आहेत. याशिवाय सुरेश गोरे, माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे याही तिकिटासाठी प्रबळ इच्छुक आहेत. काही तिकीट मिळावं म्हणून समर्थक आणि त्यांच्या कुटुंबीय मुंबईत ठाण मांडून आहेत. याशिवाय बाबाजी काळे, सुधीर मुंगसे, अतुल देशमुख हे सर्व कमिटी, अमोल पवार हे सगळ्यांना तिकिटासाठी खूप इच्छुक आहेत. रस्सीखेच चालू आहेत. सगळे मुंबईत ठाण मांडून आहे, पक्षश्रेष्ठींकडे चर्चेसाठी बसून आहेत. आता कुणाला तिकीट मिळतं पक्षश्रेष्ठींना, हा गट कुणाला मिळतो विधानसभेसाठी, हे सगळं आपण अपडेट घेणार आहोत. आजच्या दिवसासाठी राजकीय प्रशासकीय अपडेट एवढीच आणि पुन्हा भेटूया परत अशाच एका राजकीय घडामोडी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.